नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जी PYQ बॅच सुरू केली त्या बॅच मधला आजचं लेक्चर असणार आहे आपलं 226 ते 250 पर्यंतचे, म्हणजे 25 प्रश्न असणार आहे. आणि याची तुम्हाला 100% गॅरंटी देतो की तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये मराठी व्याकरणात 25 पैकी 25 मार्क मिळणार. का तर PYQ ला तेवढं महत्व आहे. तुम्ही जर जेवढं PYQ सोडवणार तेवढं तुम्हाला फायदा होणार. असं नाही की तुम्ही टॉपिक करू नका, 100% तुम्ही टॉपिक पण करा आणि त्याचसोबत तुम्ही PYQ ची सिरीज पण कंटिन्यू करा. चला, मराठी भाषेचं लेखन आपण कोणत्या लिपीमध्ये करतो, या अगोदर हा प्रश्न आपला रिपीट झालेला आहे. तर मराठी भाषेचे लेखन आपण देवनागरी लिपीमध्ये करतो. देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत कशी आहे तर डावीकडून उजवीकडे असणार आहे. ठीक आहे, चल नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. वापिका या शब्दाचा अर्थ काय? वापिका समानार्थी विरुद्धार्थी तुम्ही केलेच पाहिजे. हा, जे आपली सिरीज आहे समानार्थी विरुद्धार्थीची पण आहे, त्याचे पण लेक्चर करा. म्हणजे मराठी व्याकरण तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी वाक्यप्रचार म्हणी आणि टॉपिक सगळ्या विषयांवर भर द्या, 100% तुमचा स्कोर येणार म्हणजे येणार. तर वापिका या शब्दाचा अर्थ असा होतो की विहीर आहे. वापिका या शब्दाचा अर्थ काय असणार आहे? विहीर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा. मी सिनेमा पाहिला. आता हे भूतकाळातील वाक्य आहे, भूतकाळ. आणि आपल्याला काय सांगितलं, ह्या वाक्याचं अपूर्ण भविष्यकाळ करा. अपूर्ण भविष्य काळामध्ये पाहिजे आणि क्रिया कशी पाहिजे? चालू किंवा अपूर्ण. बघा, मी सिनेमा पाहत असतो हे येणार नाही, वर्तमान काळ. मी सिनेमा पाहीन नाही येणार, मी सिनेमा पाहतो वर्तमान काळ. मी सिनेमा पाहत असेल ही कशी क्रिया? आता चालू किंवा अपूर्ण आहे. चालू किंवा अपूर्ण कोणत्या काळामध्ये असणार आहे रे? तर भविष्य काळामध्ये. कोणत्या काळामध्ये? भविष्य काळ. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. आयदाना. बघा, आयदाना ह्या शब्दाचा अर्थ काय? जेवणासाठी लागणारी भांडे, जेवणाचे आमंत्रण, पाय पुसणी आणि झाडू. तर ह्या शब्दाचा योग्य अर्थ काय? तर जेवणासाठी लागणारी भांडी. जेवणासाठी लागणारी भांडी हे त्याचा योग्य अर्थ आहे. तोप किल्ला शमशेर. तोप किल्ला शमशेर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आले? अरबी, फारसी, तेलुगू आणि कानडी. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 असेल. फारसी भाषेतून आलेले तोप किल्ला आणि शमशेर. कोणते? तर फारसी. निर्जीव वस्तूचे लिंग ठरवताना काय करतो? काल्पनिक पुरुषत्व लादतो, काल्पनिक स्त्रीत्व लादतो, काल्पनिक नपुंसकत्व लादतो, तिन्हीपैकी एकही नाही. बघा, ज्या वेळेस आपल्याला काय करायचं असतं ना, नपुंसकलिंगी शब्द ओळखायचा आहे, त्यासाठी आपण काय करतो रे? ते सर्वनाम वापरतो. मग इथं काल्पनिक काहीच नाही, काल्पनिक स्त्री पण नाही आणि नपुंसकत्व पण नाही, इथं तिन्हीपैकी एकही नाही. मग काय लावायचं? तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी शब्द. तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असतो. ठीक आहे ना. जसं की आता झाड शब्द आहे बघा, झाड. तो झाड म्हणतो का? ती झाड म्हणतो का? नाही, आपण काय म्हणतो? ते झाड म्हणतो. काय म्हणतो? ते झाड. म्हणजे हा झाला नपुंसकलिंगी. ठीक आहे, तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी सर्वनाम वापरायचे ते. देव या शब्दाचा अनेक वचन. बघा, हा बऱ्याचदा पेपरला रिपीट झालेला प्रश्न आहे. देव हा शब्द खूप वेळा रिपीट झालेला आहे. मग आता इथं बघा, देव शब्दाचं अनेक वचन देवच होतं. म्हणजे तुम्ही एक देवाला गेले आणि अनेक देवाला गेले, देवचं काय झालं? देवच झालं. मग इथं यापैकी नाही दिलंय का? इथं देव शब्द नाही दिलेला, म्हणून इथंच योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4. हा मुंबई शहरला पण विचारला गेलेला प्रश्न आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. चंदन करणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय होतो? नाश करणे, सत्कर्म करणे, आनंद फुलवणे आणि सेवा करणे. तर चंदन करणे या शब्दाचा अर्थ असा होतो की नाश करणे. चंदन करणे म्हणजे काय करणे? नाश करणे. पर्याय क्रमांक 1. संधीचे मुख्य प्रकार किती? संधीचे बघा, एक आहे स्वर संधी, दुसरा आहे व्यंजन संधी आणि तिसरे आहे विसर्ग संधी. संधीचे एकूण प्रकार किती झालेत? तर संधीचे एकूण प्रकार झालेत 3 झालेत. स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या बॅच मध्ये आहे. जे विद्यार्थी बॅच करतात त्यांना पूर्ण कन्सेप्ट क्लिअर आहे. आणि आता आपलं काय चालू आहे? तर
सिरीज चालू आहे PYQ, त्याच्यामुळे आपण जास्त घेऊ शकत नाही. प्रत्यय साधित शब्द ओळखायचा बघा. प्रत्यय साधित आस्तेवाईक, आवाज, जिव्हाळा आणि आपल्यासाठी. मग आता याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर आस्तेवाईक असणार आहे बघा. इक प्रत्यय लागला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्यय प्रत्यय हा नेहमी शब्दाच्या शेवटी लागतो. शब्दाच्या शेवटी लागतो. आणि उपसर्ग हा नेहमी शब्दाच्या पूर्वी लागतो. ठीक आहे. प्रत्यय हा नेहमी शब्दाच्या कुठे लागणार आहे? नंतर. आणि उपसर्ग हा नेहमी शब्दाच्या कुठे लागेल? अगोदर लागेल. ओके, नेक्स्ट. खालील कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द कोणता आहे? बघा, मेज, अय्या, दाम आणि खलबत्ता जो कानडीमध्ये होता अगोदर आणि नंतर कशामध्ये आला? तर मराठीमध्ये. बघा, खलबत्ता, त्याच्यानंतर आडकित्ता, हे सगळे शब्द असे भरपूर शब्द आहेत जे अगोदर कानडी भाषेत होते आणि नंतर कोणत्या भाषेत आले? तर आपल्या मराठी ह्या भाषेमध्ये आले. ओके, पुढे. वाहवा ह्या शब्दाची जात. क्रियापद तर नाहीये, कारण क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. उभयनामी तर नाहीये, हा काय करतो? दोन वाक्यांना जोडतो. नाम तर नाहीये, प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना नाम असं म्हणतात. मग काय आहे? तर केवल प्रयोगी. केवल प्रयोगी काय असतो? भावना प्रधान असतो. भावना प्रधान असतो. पर्याय क्रमांक 4. आपण म्हणतो बघा, वाह वाह, मस्त, तू नोकरी मिळवलीस. म्हणजे आपल्याला काय होतं? आपण त्याची प्रशंसा करतो, बरोबर ना? काय करतो? प्रशंसा. मग ते कशामध्ये जातं? भावना प्रधान, केवल प्रयोगी हवे. ठीक आहे, नेक्स्ट. पुढचा प्रश्न. मराठी भाषेत एकूण व्यंजनांची संख्या किती? तर एकूण व्यंजने आहेत 34 व्यंजने. एकूण व्यंजने किती? तर 34 असणार आहे. आणि जर आपल्याला विचारलं स्वर किती, तर किती सांगायचे? 14. आणि विचारलं स्वरादी किती, तर स्वरादी किती सांगायच्या? 2 सांगायच्या. ओके, व्यंजने विचारल्या 34 सांगा, स्वर विचारल्या 14 सांगा, स्वरादी विचारल्यास किती सांगायच्या? 2 सांगायच्या. पुढे. नाम सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणतात? काय म्हणले? नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना म्हणायचं विभक्ती म्हणायचं. त्या विकारांना काय म्हणायचं? तर विभक्ती असं म्हणायचं. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर नक्की एक चांगला मेसेज करा. 100% अजून 100% प्रयत्न देईल मी, अजून चांगलं देण्याचा प्रयत्न करेल मी. ओके, बघा, मी शरीरबळ कमवण्याचा संकल्प करतो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. काय म्हणलंय रे? मी शरीरबळ कमवण्याचा संकल्प करतो आणि आपल्याला म्हणलंय की तुम्ही प्रयोग ओळखा. मग आता इथं कर्मणी येईल का? नाही येणार. कर्मणीमध्ये काय असतं ना? कर्ता प्लस कर्म असतं. कमवण्याचा प्रयत्न, संकल्प कोण करणारे? मी करणारे. हा वाक्यातला काय झाला? कर्ता झाला. ओके, त्यानंतर शरीरबळ कमवण्याचा क्रिया कशावर घडते का? नाही घडते. त्याच्यामुळे इथं कर्ता आहे पण कर्म नाहीये, त्याच्यामुळं कर्म येणार नाही. भावे प्रयोगामध्ये काय असतं? भावे प्रयोगामध्ये कर्ता असतो, कर्म असतं आणि क्रियापदाला एक मात्रा लागतो. एक मात्रा. मग इथं तसं आहे का? नाहीये. कर्मच नाहीये म्हणजे क्रिया पुढे चालली का? नाही, कॅन्सल. मग आता उरलंय काय? ह्यापैकी नाही तर नाही, मग कर्तरी प्रयोगी. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय आहे का? नाही. आणि इथं कर्तरी प्रयोगामध्ये कर्म हे नसतं. वाक्य वर्तमान काळी असतं. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. वाक्य कोणत्या काळातलं आहे? बघा, मी शरीरबळ कमवण्याचा संकल्प करतो. इथं करतो याच्यावरनं समजतं हे वर्तमान काळ आहे. मग एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. नाहीतर सेकंड ऑप्शन, स्कोर वाढवण्याची सगळ्यात चांगली मेथड काय माहिती का? ऑप्शन कट करायला शिका. जर तुम्ही ऑप्शन कट करायला शिकताय तर तुमचा 1 मार्क बूस्ट होणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. पुढे. खालीलपैकी विशेष नाम शब्द ओळखा. आता विशेष नाम कसं ओळखायचं? विशेष नाम हे नेहमी एकवचनी असतं, एकवचनी असते. आणि विशेष नाम जे आहे तर ह्या व्यक्तिवाचक असतं, व्यक्तिवाचक असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव असतं थोडक्यात. मग आता इथं बघा, सचिवालय, कार्यालय, देवालय आणि काय म्हणलंय तर
हिमालय म्हटलंय. आता ह्या गोष्टी बघा बरं, सचिवालय नाही येणार, कार्यालय नाही, सचिवालय इथं म्हणलंय का तुम्हाला, कोणतं दिलंय का, नाही दिलंय, बरोबर ना. मग एक एक म्हणलंय का, नाही, एकापेक्षा जास्त राहू शकता. कार्यालय दिलंय का, एकच कार्यालय तुमच्या इथलं, नाही, तो पण नाही येणार. देवालय एकच देव आहे का, नाही, खूप आहे. पण हिमालय कसा आहे रे, तर हिमालय हा एकच आहे. हिमालय कसा आहे, तर हा एकच आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. सांगितल्याप्रमाणे ऑप्शन कट करायला शिका, तेव्हा तुम्ही तयार होशाल. ऑप्शन कट करायला. ओके, हिमालय काय तर तुमचा एकवचनी. ठीक आहे, नेक्स्ट पुढे बघा. आता खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. कसा ओळखायचा रे, तर ते सर्वनाम वापरायचं. ते बघा इथं, तो रुमाल, तो देह, ती शाळा आणि ते शरीर, हा झाला नपुसकलिंगी. हा झाला नपुसकलिंगी. कारण काय तर बघा, पुरुष पुलिंगी असेल तर तो, स्त्रीलिंगी असेल तर ती, आणि नपुसकलिंगी असेल तर कोणतं सर्वनाम राहणार आहे, ते राहणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक काय असणार आहे, 4 असेल, ते शरीर. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा. अर्थात सत्तेपुढे त्याचा नाईलाज झाला, या वाक्यात अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता इथं त्याचा ह्या शब्दाला हायलाइट करून दिले. हा, त्याचा म्हणजेच विभक्तीचा प्रत्यय काय लागलाय, चा. मग आता बघा, चा, ची, चे, चा, ची, चे ही विभक्तीचे प्रत्यय कशामध्ये, चतुर्थीमध्ये नाही, सलाते, सलानाते, पंचमीमध्ये ऊन, ऊन, सप्तमीमध्ये तैया, तैया. मग काय राहिलंय, षष्टी राहिला, षष्टी. म्हणजे इथं लागलाय तुमचा, बरोबर ना. मग त्यांचा, त्यांचा याच्यामध्ये चाचा जो प्रत्यय लागलाय, हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलाय, तर षष्टी विभक्तीचा प्रत्यय लागलाय. म्हणून त्याला योग्य उत्तर असणार आहे षष्टी विभक्ती. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 असेल. गंगा ही पवित्र नदी, अधोरेखित शब्द गंगा या शब्दाला करून दिलाय. बघा, अधोरेखित शब्द, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. आता मला सांगा, गंगा ही नदी एक आहे का, हो एकच आहे. आणि गंगा हे एका नदीचं नाव आहे. तुम्ही जर म्हटले की सर नदी शब्दाचं सांगा, मग काय, तर नदी या शब्दाचं रूप सामान्य नाम आहे. का बरं, इथं नदी दिली का तुम्हाला, कोणती 1 2 3 अशा काही दिल्या का, नाही ना. नदी म्हणजे भारतातल्या सगळ्या नद्या झाल्यात. ओके, आणि अनेक वचनी शब्द आहे ना, मग त्याला सामान्य नाम म्हणायचं. आणि गंगा किती भारतामध्ये, तर गंगा एकच आहे. गंगा किती, एकच आहे. मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवा, जर एकच असेल आणि एखाद्या व्यक्तीचं नाव, नदीचं नाव, पर्वताचं नाव, एखाद्या शहराचं नाव असेल, तर त्याला काय म्हणणार तुम्ही, विशेष नाम म्हणणार. ओके, नेक्स्ट. कवी कुसुमाग्रज यांनी जीवनलहरी या मात्रा वृत्ताची रचना करताना 6 मात्रांच्या एका गटाला काय नाव दिले आहे, तर कवी कुसुमाग्रज यांनी 6 मात्राच्या एका गटाला भृंग असं नाव दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे, बघा सर्वनाम, तर त्यांनी हा शब्द सर्वनाम आहे. ह्या अशा प्रश्नांना जास्त वेळ वाया नाही घालवायचा, पटपट उत्तर घ्यायचे. कारण सर्वनाम काय, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द असतो. ठीक आहे, पुढे. खालीलपैकी औष्ठ्य व्यंजन कोणते, औष्ठ्य व्यंजन, औष्ठ्य व्यंजन प, फ, भ आणि म, प, फ, भ, म, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 मला की नाही, त्याला म्हणायचं औष्ठ्य. बरं, औष्ठ्य कसे ओळखायचे, प, फ, भ, म ह्या 4 वर्णांचा उच्चार करताना आपल्या होठांचा एकमेकांशी स्पर्श होतो, त्याला म्हणायचं औष्ठ्य व्यंजन म्हणायचं. तुम्ही सुद्धा करून बघू शकता, प, फ, भ आणि म होठांचा एकमेकांशी काय होतो, तर स्पर्श होतो. ठीक आहे, नेक्स्ट. रजनी या शब्दाचा अर्थ काय होतो, बघा, रजनी या शब्दाचा, रजनी म्हणजे रात्र, रजनी म्हणजे काय तर रात्र असते. ठीक आहे, पुढे. मराठी व्याकरणात ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथम विभक्तीमध्ये असतात, तेव्हा त्या समासाला काय म्हणतात, द्विगु, मध्यम पदलोपी, कर्मधारय आणि उपपद. तर त्या समासाला म्हणतात कर्मधारय समास. काय म्हणतात, तर कर्मधारय समास. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. खालील शब्दापैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही म्हणलेले आहे, उपसर्ग घटित नाहीये, म्हणजे ज्याला उपसर्ग लागलेला आहे, तर पराभव, संस्कार आणि निकोप या तिघही पर्यायांना उपसर्ग लागलाय. उपसर्ग म्हणजे काय, तर शब्दाच्या पूर्वी लागतो. म्हणजे शब्दाच्या पूर्वी बघा इथं लागलेले यांना सगळ्यांना आता त्याचे प्रत्यय सविस्तर आपल्या बॅच मध्ये आहे. पण जनक जो शब्द आहे ना, याला उपसर्ग नाहीये, जनक या शब्दाला उपसर्ग नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे.
अशा पद्धतीने आजचे आपले मराठी व्याकरणाचे 25 PYQ पूर्ण झाले. एकच कळकळीची विनंती, फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपली बॅच पोहोचवा. हे फक्त एक विद्यार्थीच करू शकतो. बाकी तुमचे मार्क आउट ऑफ करून द्यायची जबाबदारी ही समाधान भोरची असणार आहे आणि शेवटपर्यंत तुम्हाला साथ देणार हा देखील माझा शब्द आहे. फक्त एवढीच एक विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपली बॅच पोहोचवा. आणि आजचं लेक्चर इथंच थांबवतोय. धन्यवाद.